नमस्कार, मी वैशाली। आज मी तुम्हाला छान असं मांदेलीचं कालवण करून दाखवणार आहे। हे बघा, त्यासाठी मांदेली घेतलेली आहे मी, स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे 4-5 पाण्याने आणि साफ पण करून घेतलेली आहे। वाटणामध्ये बघा मी आलं, लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे। फोडणीसाठी मी लसूण टाकणार आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लिंबू घेतलेला आहे, एक कांदा आणि टॅमॅटो घेतलेला आहे। हे बघा, मांदेली खूप छान आहे, फ्रेश आहे, एकदम मीडियम साईजची आहे, जास्त काही मोठी नाही आहे। आता हे बघा, वाटणामध्ये मी हे सर्व काढून घेते। हे बघा, कांद्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि टॅमॅटो पण मी कट करून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते। कोथिंबीर मी धुवून घेतलेली। हे बघा, आता मस्तमध्ये याचं वाटण करून घेते। गॅसवर बघा कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकलेलं आहे। आता हा लसूण टाकते मी, ह्याच्या काही पाकळ्या बिकळ्या काढलेल्या नाही आहेत, मी असाच टाकलेला आहे। लसूण फ्राय करून घेते चांगला, जास्त पण काही फ्राय करायचं नाही। आता कढीपत्ता टाकते। कढीपत्ता पण बघू शकता छान असा फ्राय झालेला आहे। आता हे वाटण टाकते मी। वाटण टाकल्यावर हे आमचं घरगुती लाल तिखट आणि हळद मीठ टाकते। हे आमचं घरगुती लाल तिखट आहे, ह्याच्यामध्ये सर्व गरम मसाले, धना पावडर वगैरे असते। मी एक्स्ट्राचे असे टाकलेले नाही आहेत, तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टाकू शकता। हे बघा, आता मस्तमध्ये मसाला पण फ्राय करून घेते। लसूण याच्यासाठी टाकला, खूप छान लागतो, म्हणजे रश्श्यामध्ये छान असा मिक्स होतो आणि चवीला खूप छान लागतो। मसाला पण बघा छान असा परतलेला आहे। आता हे मिक्सरचं भांडं धुवून टाकते मी, पाणी अजून पाणी टाकते। हे बघा, मला हवं तेवढं मी कालवण हे केलेलं आहे। आता बघा, याच्यामध्ये हे लिंबू टाकते, अजून थोडंसं टाकते। मीठ वगैरे सगळं बरोबर आहे। आता बघा, ही मांदेली टाकते ह्याच्यामध्ये। मांदेली लवकर शिजते। हे बघा, मस्त 1-2 कडामध्ये शिजते, जास्त शिजवायचं नाही, नाही तर काटे वेगळे आणि मांस वेगळं होतं। हे बघा, मस्तमध्ये आता याला शिजवून घेते। थोडा वेळ झाकण ठेवते मी। बघा, बघू शकता तुम्ही किती छान उकळी आलेली आहे आणि मांदेली पण बघा छान अशी शिजलेली आहे। मस्तमध्ये जास्त वेळ लागत नाही, पटकन तयार होते। आता वरून थोडी मी कोथिंबीर टाकते। मस्त झालेली आहे बघा, आंबट तिखट खूप छान अशी झालेली आहे। गॅस पण बघा मी बंद केलेला आहे। हे बघा, मस्तमध्ये शिजलेली आहे। आता एका डिशमध्ये काढून घेते। रस्सा पण छान असा घट्ट झालेला आहे, जास्त काही पातळ नाही झालेला। हे बघा, मस्तमध्ये आता काढून घेते मी। तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता। हे बघा, अशा प्रकारे बनवलेली आहे मी। तर कसं वाटलं मी बनवलेलं मांदेलीचं कालवण तुम्हाला? साध्या सोप्या पद्धतीने तयार होतं, झटपट तयार होतं आणि चवीलाही तितकंच छान होतं। तर तुम्ही नक्कीच बनवा आणि मला तुमचा अनुभव सांगा, तुमचं कालवण कसं झालं आहे। चला तर मग माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ओके, बाय।